नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. नाशिकमधल्या TCSमध्ये जो भयानक प्रकार घडला, लव जिहादच्या नावाखाली कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादीच म्हणतो मी त्यांना, त्या अर्थाने अतिरेकी आतंकवादीच म्हणतो, की ज्यांनी अतिशय शांततेच्या मार्गाने कॉर्पोरेट बुरखा पांघरून ज्या पद्धतीने धर्मांतराचं, मुलींना बदनाम करण्याचं जे रॅकेट तिथे चालत होतं, ते जे उघडं पडलं, त्याचे जे आकडे समोर येत आहेत, व्हिडिओ समोर येत आहेत, ते अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पूर्णपणे हादरून टाकणारे आहेत. आम्ही हादरून टाकणारे कशामुळे म्हणतो एक लक्षात घ्या. हा फक्त मुद्दा आता म्हणजे काही विशिष्ट प्रदेशापुरता, गोरगरिबांपुरता असा नाही आहे. म्हणजे एक काळी काय सांगितलं जात होतं की सगळ्यात जुन्या काळामध्ये धर्मांतर का झाले, हिंदू धर्मामध्ये भेद होते, दलित आणि क्षुद्र मागासवर्गीय जे होते त्यांना जी सामाजिक उपेक्षा सहन करावी लागली, म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडला आणि इस्लामचा स्वीकार केला, असं सांगितलं जायचं. अगदी महात्मा फुलेंसारख्यांनी सुद्धा मोहम्मदाच्या जाबाज शिष्यांनी कशा पद्धतीने हे केलं, कारण की आम्हाला आमच्या धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नव्हती. इतकंच नाही, टोकाला जाऊन अशी मांडणी केल्या गेलेली आहे की मोहम्मद तुगलकासारखे, खिलजीसारखे लोक आक्रमण करण्यासाठी जेव्हा आले तेव्हा स्थानिक लोक शांत का बसले? कारण की जो राजा होता तो राजा अन्याय करत होता. पूर्णपणे आमच्या समाजामध्ये उच्च नीचता अशी होती की बाहेरचा कोणी येऊन जर आमच्या राजाला मारत असेल आणि त्याची संपत्ती हिसकावून घेत असेल तर आम्हाला आनंद होत होता, उकळ्या फुटत होत्या. का? तर आमचा राजा आम्हाला न्याय देत नव्हता म्हणून. आमची मंदिरं लुटत असताना सर्वसामान्य लोक शांत का बसून टाळ्या पिटत होते आणि त्यांना लुटू का देत होते? कारण की ती मंदिरं म्हणजे शोषणाची केंद्र होती. असा सगळ्या डाव्यांनी पसरवलेला होता. नंतरच्या काळात ख्रिश्चन पादऱ्यांनी अगदी दुर्गम भागामध्ये जाऊन काम कसं केलं, ज्या जनतेला सर्वसामान्य हिंदूंनी पूर्णपणे उपेक्षित केलं होतं, त्या आदिवासींना मायेची पाखर देण्याचं काम, पांघरण्याचं काम ख्रिश्चन पादऱ्यांनी केलं, म्हणून ते कसे ख्रिश्चन झाले, हे सगळं सांगितलं जात होतं. म्हणजे हे सगळं सांगण्याच्या मागे काय होतं की सामाजिक पातळीवरती जो भेद आहे तो भेद मिटवण्याचा एक भाग म्हणून त्यांनी धर्मांतरं केली. मग ती क्षुद्रांनी, दलितांनी केलेली इस्लाममधली धर्मांतरं असो किंवा आदिवासींची ख्रिश्चनांमध्ये झालेली असो, हे सगळं जुनं सांगितलं जात होतं. डाव्यांनी केलेली मांडणी बिना तक्रार, प्रतिवाद न करता आम्ही ऐकून घेत होतो. नंतर त्याची ते खोडून काढण्यात आलं, ते नंतरचा मुद्दा. आता या नाशिकच्या प्रकरणातून भयानक हादरा कुठं बसलेला आहे की आता तर काही अडचण नव्हती ना. ह्या सगळ्या ज्या मुली लव जिहादमध्ये पकडल्या गेलेल्या आहेत त्यांची तर काही उपेक्षा झालेली नव्हती. त्या काही समाजामध्ये काही पूर्णपणे उपेक्षित घटक आहे असं नाही. उलट सर्वसामान्य जगण्याची जी पातळी आहे लोकांची, त्याच्यापेक्षा अतिशय चांगलं संपन्न जीवन जगणारे हे लोक होते. एक कोणीतरी मुलगा, मुसलमान मुलगा, हा त्या मुलींना आपल्या जाळ्यामध्ये ओढतो, त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करतो आणि त्याच्यामुळं त्या दबावाखाली त्यांना इस्लाम स्वीकारायला भाग पाडतो वगैरे वगैरे. याच्यातले सगळे बारकावे पुढे येतील. आता ह्याच्यातलं कोणीच उपेक्षित नाही ना. ह्याच्यातल्या कोणाचीच सामाजिक पातळीवरती अवहेलना झालेली नाही, त्यांना प्रतिष्ठा मिळाली नाही, पैसे मिळाले नाही, असं काहीच नाही ना. त्यांच्या गळ्यामध्ये काय मडकं बांधलं आणि कमरेला झाडू बांधलेला होता काय की जेणेकरून त्यांनी इस्लाम स्वीकारला? हे जे सगळं सांगितलं जात होतं ते खरं खोटं, ते सगळं पुराणातली वांगी पुराणात आपण म्हणतो तसं. आताचं काय आहे? स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये विशेषतः आता कॉर्पोरेट जगामध्ये जिथे जातपातीच्या बाबतीमध्ये काही मानलं जात नाही असा समज होता. अगदी आमच्यासारखे सुद्धा असं सांगत होते की हे जे सगळं आधुनिक जग आहे, बाजारपेठेची जी सगळं बाजारपेठेचं अर्थशास्त्र जे सगळं फिरतं आहे ते फक्त पैशाला मोल देतं, जात वगैरे बघत नाही. त्याला पहिल्यांदा सगळ्यात मोठा जबरदस्त धक्का या नाशिक प्रकरणातून पोहोचलेला आहे. उच्च पदस्थ अधिकारी आणि बाकीची लोक इतक्या वर्षापासून हे करतात. म्हणजे याचा अर्थ असा तर होत नाही ना की पूर्णपणे ते कोणाच्याच डोळ्यासमोर आलं नाही म्हणून. खरा सगळ्यात मोठा भयानक धक्का हा आहे की हे सगळं चालू, म्हणजे हे काही अचानक घडलं असं पण नाही. कालपर्यंत जी मुलगी लिपस्टिक लावून प्रत्यक्ष त्या कंपनीमध्ये येत होती, थोडाफार मेकअप करत होती, तिने अचानक तिनं साधेपणानं राहायला लागली, डोक्यावर पदर घ्यायला लागली, नंतर ती हिजाबच घ्यायला लागली, पुढे चालून बुरखाच घालायला लागली. असं तर नाही, अचानक तर नाही घडलं नाही. मग बघणारे कसं काय करत होते सगळे? इथं सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे. कॉर्पोरेट जग जे आहे, तथाकथित सुशिक्षित, उच्चवर्णीय, उच्चभ्र, आता उच्चवर्णीय गेले त्याच्यातले, कारण सगळेच आले. TCS कंपनीमध्ये नोकरीला लागणाऱ्यामध्ये सगळ्या जातीचे लोक होते. असं नव्हतं की काय फक्त उच्चवर्णीय होते. आणि तिथल्या पगारामुळे सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती वरती गेली असेल की जी कालपर्यंत खराब होती, सामान्य होती.
मग त्याही ठिकाणी जर अशा पद्धतीचं लव जिहाद होत असेल तर हे किती भयानक आहे, कुठपर्यंत पोहोचलेलं आहे. हे सगळे बुद्धिभ्रम करत असताना काय सांगत होते, कशा पद्धतीनं सांगत होते. राम मंदिरचा जेव्हा विषय चालू होता, चर्चा चालू होती, तेव्हा ज्या डिबेट व्हायच्या तेव्हा काय मुद्दा समोर येत होता वारंवार, इथल्या लोकांनी कसा अन्याय केला, रामाचं काय महत्व आहे, त्या रामाला ज्या रामाने आपल्या पत्नीचाही त्याग केला, त्या रामाने अहिल्याचा कसा उद्धार केला म्हणत असताना शंभुकाचा कसा वध केला वगैरे वगैरे. मग तो राम आमचा कसा काय असेल असं तुम्ही सांगत होते, बुद्धिभेद करत होते. ते मंदिर जेव्हा की समतल जागेवरती ती मस्जिद बांधल्या गेलेली, असं बिंदासपणे खोटं अफिडेव्हिट कोर्टामध्ये रोमिला थापर आणि इरफाम हबीब सारखे बदमाश जे बौद्धिक भ्रष्टाचारी होते ते देत होते. आणि ते सगळं आम्ही ऐकून घेत होतो. का तर आमच्या समाजामध्ये भेद आहेत, दलिताला जवळ केल्या जात नाही. आता या आधुनिक कॉर्पोरेट जगामध्ये जिथं फक्त पैशाला महत्व आहे, जिथं अर्थकारण फिरतं, कस्टमर म्हणून तुमच्या खिशातला पैसा बोलतो असं जे म्हणलं जातं, त्या ठिकाणी सुद्धा बाकीचं कुठलं जुनी कारणं उपलब्ध नसताना, काहीच कारण नाही द्यायला, या मुलींना लव जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवल्या जातं आणि त्याला फसतात. याला दुसरं कुठलंच कारण नाहीये, बाकीचं सामाजिक पातळीवरचं कुठलंच कारण नाही. सगळे उच्च शिक्षित आहेत म्हणून जास्त चिंता आहे. ज्या मनुस्मृतीच्या नावाने हे बोंब करतात, त्या मनुस्मृतीमध्ये एखाद्या गुन्ह्यासाठी ब्राह्मणाला जास्त शिक्षा आणि बाकीच्यांना कमी शिक्षा का दिलेली आहे? कारण की तू जबाबदार आहेस, तू बुद्धिमान आहेस, तुझी जबाबदारी जास्त आहे, त्यामुळे त्याच गुन्ह्यासाठी तुला जास्त शिक्षा भोगावं लागेल, कारण की तू तो केलाच कसा. त्या आधारावरती हे सगळं उच्च शिक्षित असं जग होतं, आधुनिक असं सगळं जग होतं, हे कॉर्पोरेट आहे. आणि जर याही ठिकाणी लव जिहाद सारखे प्रकरण घडणार असतील तर काय, हा किती भयानक प्रकार आहे. त्याच्यावरची उसंतवाणी. पुरोगामी सारे झाले चिडी चुप्प, कळीनी कुलूप थबाडाला. कॉर्पोरेट कसा जिहाद हा सांगा, सेक्युलर टांगा पलटला. हिरवा जुलूम दिसे ना तो डोळा, विरोधात गोळा भगव्याच्या. नाशिकचा कुंभ डोळ्यात सलतो, नको ते बोलतो पुरोगामी. कॉर्पोरेट जग हादरले सारे, जिहादचे नारे धर्मांधांचे. चिंतित जाहले आधुनिक जग, हिरवे हे नग अतिरेकी. कांत विषवल्ली टाका उपटून, घ्यावे निपटून आरोपींना, घ्यावे निपटून आरोपींना. याच नाशिकमध्ये सिंहस्थ पर्वणी कुंभमेळा भरत आहे, त्याच्या नावानं आत्तापासून पुरोगाम्यांनी बोंब सुरू केलेली. आणि हे बदमाश ह्या प्रत्यक्ष नाशिकमधल्याच कॉर्पोरेटमधला हा जो हिरवा जिहादी, त्याच्याबद्दल बोलायला तयार नाहीत, त्याच्याबद्दल ट्विट करत नाही. 4 राज्यांमध्ये निवडणुका चालू आहे, त्या पार्श्वभूमीवरती हे सगळे विरोधी पक्षातले तथाकथित धेंड बघा, कोणीतरी ह्याच्यावर काय ट्विट केलंय, कोणीतरी म्हणजे एक्सवरती काय पोस्ट केलंय, कोणीतरी काय बोललंय, कोणीतरी काही प्रतिक्रिया दिल्यात. कारण की ते प्रत्यक्ष समोरचे जे आहेत ते हिरवे आहेत, त्यांना भगवे असले असते ते चेव चुटला असतं. समजा असं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं मी तुम्हाला सांगतो, त्या मंगेशकर आडनावावरून ते ब्राह्मण समजून जी बडवाबडवी झाली, वस्तुतः ते ब्राह्मण नाहीत, ती गोष्ट वेगळी. कारण की तिथे ते सगळे उच्चवर्णीय होते आणि म्हणून त्याच्या विरुद्ध इतका प्रचंड प्रमाणामध्ये गदारोळ झाला. आणि आता काय झालं, आता का नाही TCSच्या बाबतीमध्ये काही होत? हे सगळे बदमाश आता कशामुळे गपचूप आहेत, कशामुळे यांच्या तोंडाला कडी कुलप लावले गेलेले आहेत, कशामुळे चिडीचूप बसलेले आहेत, कशामुळे एवढी शांतता आहे सगळी? इतना सन्नाटा क्यों है भाई, असं म्हणायची पाळी आहे. नाशिकच्या प्रकरणात पुरोगामी सगळा इतना सन्नाटा क्यों है भाई, हा जो बदमाशपणा आहे यांचा, ही जी डबल ढोलकी आहे, हेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काही घडलं तर बोंब करता येते, आणि TCS मध्ये काही घडलं तर मात्र बस एकदम टांगा पलटी, घोडे फरार यांची. TCSचं जे प्रकरण आहे कॉर्पोरेट जिहादचं, अतिशय भयानक आहे. त्याच्यावरती तर कारवाई व्हायलाच पाहिजे, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा तुमच्या सगळ्यांना आवाहन करतो, आपली पोरं बाळ ज्या कंपन्यांमध्ये नोकरी करतायत तिथलं वातावरण जरा डोळसपणे तपासून घे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज, Analyzer News.